ओ इकडे बघा. हा बोल. ए बाबा, हे काय करते? सोया चाप बनवायचा आज. सोया छाप? हा. ओहो. चला मग बनवूया. तर सोया चाप बनवण्यासाठी सोयाबीन ऑलरेडी भिजत ठेवले होते मी. आणि हे बघा, मैद्याचा मी उंडा पण रेडी करून ठेवलेला आहे. पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते. या. सोयाबीन भिजत ठेवले होते ना, त्याचं सगळं पाणी काढून घेतलंय. हे जे उंडा रेडी केलाय ना, याच्यात हे पाणी टाकायचं एवढं. आणि ह्याचं जेवढं चिकटपणा आहे ना, सगळं काढून घ्यायचं. तर मैदा आणि सोयाबीन मिक्सर मधनं काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे रेडी करून घेतलेत. मार्केटमध्ये आपले आईस्क्रीम स्टिक येतात ना, त्याला असं रोल करून घेतलंय. माझ्याकडनं एक चुकी झाली की सोयाबीन जास्त वेळ भिजवण्यात गेलेत, म्हणून थोडंसं पीठ माझं चिकट झाला होता. तुम्ही ही चुकी करू नका. इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण जे हे रेडी करून ठेवलेलं आहे त्याच्यात आपल्याला सोडायचे. याला आता 10-15 मिनिटं असंच ठेवूया. हे बघा, छानपैकी रेडी झालेत. गरम पाणीमध्ये वाफून झाल्यानंतर ना, थंड्या पाणीमध्ये पण ह्याला थोडं ठेवा, म्हणजे हे असं पटकन निघतं. गरम मसाला, धनिया पावडर, हळदी, लाल मिरची पावडर, मीठ, अद्रक लसूण पेस्ट, आता हे सगळं मिक्स करून घेऊया. थोडं तेल टाकूया, दही. परफेक्ट मसाला झालाय रेडी. आता चाप आणि बाकीचे व्हेजिटेबल्स मिक्स करूया. चला आता मेन काम करून घेऊया. तर रेडी झाली आपली सोया चाप.